आणि गावाकडे मजुरी किती असते शेतात येणाऱ्या माणसांची ते पण सांगतो तुम्हाला. ती पण देऊन शेतकऱ्याला नाही परवडत, कारण शेतकऱ्याच्या मालालाच भाव नसतो, त्याच्यामुळे तेवढी पण मजुरी द्यायला नाही परवडत. असं क्लीन केलं आहे मी आणि ते तिकडं आता आम्ही साफ करायचं आहे. तिकडं हे त्या बाजूला ग्रास कटरनं कट केलं आहे आणि आता फक्त झाडायचं आहे पाला. कसं सांगा? डबा नेलं तर 250. हां, जेवण नेलं तर हां, जेवण घेऊन गेलं 250 नाही तर 200. हां. आणि ऊसात ते तेवढे सगळे 200. हां कशात आता जातील भातात नाचण्यात तरी 200. हां 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 गेल्या वर्षी जनतेला हां 150 गेलं. हां. 200. गावी सहसा मजुरांचा टाइम 11 ते 6 असतो आणि जेवण दिलं जातं आणि 200 रुपये मजुरी पर डे. आणि जर जेवण नाही दिलं तर 250 रुपये. अशी ही किंमत जरी जास्त नसली तरी शेतकऱ्यासाठी ही मजुरीसुद्धा देऊन परवडत नाही, कारण शेती मालाला भावच नसतो, त्याच्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त असतो. काजू साफ करायला आल्यानंतर ही अशी वाळलेली लाकडंसुद्धा घेऊन जातात. प्रत्येक भागात ही मजुरी कमी जास्त असते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.